स्टोरी? वेदा, असं सणावाराच्या दिवशी राक्षसांची नावं घ्यायची नसतात. आणि अथर्व, दादासाहेबांनी गोंधळ करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी गाडी पाठवायला सांगितले. ठीक आहे, मी सांगतो. आपण ही स्टोरी नंतर कंटिन्यू करूयात. ओके. वेदा, आणि हे सगळं काय करून ठेवले बाळा? जा आणि जाऊन आधी अभ्यास कर. संध्याकाळी वेळ नाही मिळणार. आजी, मी ही लाईन पुसते. वेदा, ही रेष तू पुसलीस, पण तुझ्या आईसाठी आखलेली वेस ती कधीच ओलांडू शकणार नाही. झाले प्रश्न विचारून? नाही नाही, अजून एक. विचार विचार. तुम्हाला ABCD येते? हा, ABCD. व्हेरी गुड. आता मला सांगा की बीला थंडी वाजते कसं काय? बीला थंडी वाजते. बीला थंडी वाजते? हो. बीला कशी थंडी वाजेल? तो काय माणूस आहे का? त्याला थंडी वाजते कारण की तो AC मध्ये आहे. हा? त्याच्या एका बाजूला A आणि दुसऱ्या बाजूला C. तो AC मध्ये आहे. ACच्या मधामध. छान आहे, छान छान. काय आज संध्याकाळी आपल्याकडे देवीचा गोंधळ आहे ना? मला तयारी करायची आहे. काय जातो मी, जातो. हा, बरं ठीक आहे, जा. बरं झालं सुटलो, नाही तर अजून एक नवीन प्रश्न आला असता. येतो. नाही, अजून एक मिनिट. हा, इथे आणा. मला एक सांगा की गोंधळाला गोंधळ का म्हणतात? का म्हणतात? म्हणजे मी जेव्हा मस्ती करते तेव्हाच आजी बोलते की गोंधळ करू नकोस. मग आज का आपण सगळे मिळून गोंधळ करतोय? काय आपण नाही गोंधळ घालायचा. काय गोंधळी वेगळे येणार आहेत देवीचा गोंधळ करायला. म्हणजे मस्ती करायला? नाही. मग हा कुठला गोंधळ आहे? आणि आपण का करू द्यायचा त्यांना गोंधळ? गोंधळ का करू द्यायचा? हा, बायको इकडे ये. आपल्याकडे देवीचा गोंधळ आहे म्हणजे काय सांग तिला. गोंधळ म्हणजे पूजा. पूजा म्हणजे मी रोज गोंधळ करते ती सुद्धा पूजा असते का? मग आजी का मला ओरडते? काय तुम्ही दोघं एका प्रश्नाचं नीट उत्तर द्यायला जमत नाही तुम्हा दोघांना? मोठ्या लोकांना सगळं माहिती पाहिजे ना. काय झालं वेदा? आजोबा, आता तुम्हीच मला सांगा. मी रोज मस्ती करते, धिंगाणा घालते, तेव्हाच आजी बोलते की गोंधळ करू नकोस. मग आज का आपण गोंधळ करतोय? तसं नाहीये वेदा. देवीचा गोंधळ म्हणजे देवी पुढे करायची प्रार्थना. म्हणजे? हे बघ वेदा, तू जेव्हा मस्ती करतेस, आरडाओरडा करतेस, त्यालाही गोंधळच म्हणतात. आणि आम्ही जे आज रात्री देवी पुढे जागर करणार आहोत त्यालाही गोंधळच म्हणतात. आता दोन्ही शब्द सेम आहेत की नाही? पण तू गोंधळ घालतेस तेव्हा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो ना, त्याला म्हणतात निगेटिव्ह गोंधळ. आणि गोंधळी जेव्हा देवी पुढे गोंधळ घालतात त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह गोंधळ. आता देवी पुढे गोंधळी गोंधळ का घालतात? तर देवीने आपली हाक ऐकावी, आपल्याकडे लक्ष द्यावं, देवीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून देवी पुढे हा गोंधळ घातला जातो. काय ग मीरा, कसलं टेन्शन आहे का? नाही आई साहेब, असं काहीच नाहीये. ते सणावाराचे दिवस आहेत ना, अंबिका ताईंची आठवण आली. सून म्हणून तुम्ही सांगितलेल्या सगळ्या प्रथा त्या व्यवस्थित पार पाडत असतील ना? हो, पण आता अंबिकाचा विचार सोडून तू स्वतःचा विचार करायला हवास. मीरा, तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य आहे. माझ्यासाठी का? मीरा, तू या घरासाठी जे काय करतेस ते बघून ना मला माझे आधीचे दिवस आठवले. ज्या दिवशी मी या घरात आले तेव्हापासून आत्तापर्यंत या घरासाठी जे काही योग्य आहे तेच मी करत आले. आज घराचा उंबरठा ओलांडायचा नाही ही अट तुला पटली असेल नसेल
पण एक सून म्हणून तू तुझं कर्तव्य अगदी चोख पार पाडत आलीस आणि मीरा म्हणून मी तुला तुझा अधिकार द्यायला आले. उघडून बघ. उघड. हो. बांगड्या? आईसाहेब, ह्याची खरंच काही गरज नाहीये. मीरा, या घरातल्या प्रत्येकाने तुला स्वीकारलंय आणि या बांगड्या रामपुरे घराण्याची सून म्हणून मी तुला देते. आधी या बांगड्या मी घातल्या, मग अंबिकाला दिल्या आणि आता यांच्यावरती तुझा हक्क आहे. आणि तसे नवरात्रात घरातल्या लक्ष्मीचा आदर करायचाच असतो ना. आईसाहेब, आवडल्यात ना का नाही? हो ना. मग घालून दाखव. अरे वा, किती सुरेख साडी आहे. खूपच सुंदर आहे. आज ही नेसणार आहेस ना? या बांगड्या खूपच उठून दिसतील त्याच्यात. हे काय, अजून घातलं नाहीत बांगड्या? आणि इकडे. हो घालते.